तर आज पण ऊस तोडाय आलोय मी. लोक तिकडे जेवण करतात, मग ते सारखं मला असं कोण ना कोण जेवकी म्हणतात ना, त्यामुळं मी इकडं आलोय लांब असं. तर मी काय डबा वगैरे आणला नाही आणि जेवलो पण नाही. तिला कसं करायचंय तिच्या मनासारखं तसंच करू द्या. आता काय इकडं खाईल नाही खाईल, आता व्हिडिओ बघतच असेल की ती, व्हिडिओ बघती प्रत्येक माझा तो. मला बघा, मी आता इथून पुढं ना तिला बोलणार आहे, ना मारणार आहे, ना तिला शिवीगाळ करणार आहे. तिला तिचं आयुष्य जगू देणार आहे, माझं आयुष्य मी जगणार आहे. कामधंदा करेल, पैसा घेईल, मी कुठं फिरेल जाईल, काही पण खाईल पिईल ना. मला तिचं हातचं बनवलेलं खायचं आहे ना काहीच करायचं. जर आली असती सोबत काय बिघडलं असतं. तिकडं पण कामाला चालली ना, होय गे पूजे, तू तिकडं पण कामच करते ना. मग इथं जर तू माझ्यासोबत आली असती उसाला, तर तुझं काय बिघडलं असतं. 4 पैसे आले असते हीच माझी आशा होती की. तिनं असं करून तरी कुठं माझ्या हातात आणून द्यायला लागली. तुम्हाला वाटतंय तिकडं पण करते की, तुझ्याकडं देते की, तिकडं केलेला तरी कुठं माझ्या जवळ येऊ देते. ही घेतलंय मी, ते घेतलंय, मला ब्लाऊज शिवलंय त्याचे पैसे द्यायच्यात, हेन तेन, साडीच घ्यायची, हेच घ्यायचं, त्याच घ्यायचं, गाऊनच घ्यायचं, शर्टच घ्यायचं. काय तिचं ते सगळं तिचा आलेला पैसा तीच कधी संपवून टाकते ते पण नाही समजू द्या. जेवणार नाही काय नाही असं तरी कुठं मरणार आहे. आता काहींना वाटेल हा खाईल इकडं म्हणून. पोरं म्हणत होते मला, पप्पा डबा घ्या. आर्यन पळत होता मागं. म्हणलं डबा घेऊन जा, नाही तर डबा घेईल आणि फेकून देईल. गेला तो परत. लय डोक्यात बसली माझ्या ती. जातो तिकडं, लोक लागतील तोडाया आणि मी इकडंच बस. मी काय केलं, म्हणलं मी घरीच खाऊन आलोय, मला काही भूक नाही असं म्हणून आलतो इकडं आडबाजू. कोयता घेतला हातात आणि निघालतो इकडे. इथं येऊन बसलो. आता चाललोय तिकडं. आई बापासोबत जायचं म्हणलं ऊस तोडाया तर आली असती. हे पण सगळे लोक जवळचेच आहेत, म्हणतात की आम्ही सांभाळून घेऊ. आता लहान लेकरं इथं पण आहेत, नाही आली पण काय करणार मी तर ना. लागलेत उठून तोडाय चाललेत लोक. कोणी तोडाय सुरुवात केलंय, कोणी तंबाखू खातोय, कोणी शर्ट घालतात, काय ना काय चालू आहे. काल ट्रॉयली भरली ती, एक आता भरायचं, तोडावं लागेल थोडं. 10-20 मोळ्या तोडल्या की दुसऱ्या ट्रॉयलीची भरती होईल. लोक तिथून एवढे माणसं आहेत. आता यात काय बाया नाही ती, लेकरं नाही ती. ए माकडे, इकडं व्हिडिओत बघ, तिथं लहान लेकर आहेत का नाहीत, आणि ते तुझ्या जवळचेच आहेत. मला ना खायचंय ना प्यायचंय ना त्या घरात राहायचंय, असं झालंय माझं. 4 पैसे कमवतो पहिलं इथं आणि माझं मी निघून जातो. बस मला लय कंटाळा आलाय आता. काल पडलो इथं मी जोरात, पाईपमध्ये पाय अडकला माझा. रातभर झोप येईना मला, हातात पकडून. रात्री खाल्लं होतं मी इथंच वाटेतच, गाडी थांबलेली होती धाराशिवमध्ये, तेव्हा खाल्लं होतं मी. खाईल पिईल काय पण करेल, तिचं काही संबंधच नाही मला बोलायचं. हे आम्ही तिघांनी मागून पात पकडली होती, त्यामुळे आम्ही तिघं लेवलमध्ये आहे इथं, आणि त्या लोकांनी आमच्या आधी पकडलेलं आहे, त्यामुळं थोडा पुढं गेलं. ते ट्रॉली गच्च भरून उभं केली, तर मोळ्या उचलून माझं हात लई दुखायलं. आणि एकतर कसं छातीचा आजार आहे मला, त्रास होतो. कालचा इथला व्हिडिओ मी नंतर बघितला ना, त्या पोरानं भरलेला, ते वाजतंय खूप, आवाज खडखड येतंय मध्ये. वाडा तर व्यवस्थितच नाही, त्याला आले फुलं वाड्याला समोरून,
त्यामुळं मुळे बांधायला लय प्रॉब्लेम होतो. हे असलं तुरा आलेत त्याला फुलं. इथून बी तयार होतो ऊसाचा. तसं काय नसतं बरं का, बी काय नसतं. ऊसाचं रोप म्हणजे ऊसाचीच कांडी थोडीशी एवढी अशी कट करतात आणि ते लावतात, मग त्यानं ऊस तयार होतो. तुम्हाला वाटेल बीफ आहे, बीफ काय नसतो. आज रविवार दिवस. आता करणार नाही मी, बाजार करणार नाही, काय करणार नाही, कोणता किराणा आणणार नाही ना, भाजीपाला आणणार नाही. बघू काय खात्यात आणि काय जगत्यात आणि कसं जगत्यात, माझा विषयच कट. लय भारी काम आहे. 4 माणसात हसून खेळून कसं दिवस जातो समजत नाही. आता लय दुखत्यात माझे ते शोल्डर आणि हा पंजा जास्त दुखतो. ह्या पंजानं आपण ऊस पकडतो ना, त्यामुळं त्रास होतो. पोरं पण आलेत ते बारकी. आज रविवारच आहे, म्हणजे आपली पोरं नाही बरं का, ते काल मोबाईल पकडला होता तेच. त्यांना बोलवेल, नंतर मी ऊस तोडताना पण दाखवेल. मग ते संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये येईल. तोडताना भरताना कसं मुळ्या घेऊन जात असतो आम्ही, ते सगळं काही दाखवेल. कधी ड्रायव्हर लोकांकडं मोबाईल देईल त्यातनं पण दाखवेल. एक 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 तोडत राहिलं ऊस की पात पुढं निघून जाते. आता मला व्हिडिओ करेपर्यंत यांनी 2-2, 3-3 मोळ्या तोडल्या की जात्यात पुढं निघून. मी काय करेल, फटाफट फटाफट तोडून टाकेल, बांधणार नाही. कालच्या पण एवढ्या थोड्या मोळ्या अजून शिल्लक राहिल्या, ती गाडी भरून. म्हणजे सगळ्याच्या पाठीमागे 10-10, 15-15 मोळ्या राहिल्या. अजून आम्ही एक 15-20 मोळ्या तोडल्या ना, तर दुसरी गाडी भरती. तेवढी भरायची आणि मग यांना करायचं वाटते बाजार. ते करतील. मी पोरांसाठी खायला वगैरे घेतलं तर घेऊन जाईल तेवढं. त्रिशा पळती येतील. रात्री पण मी नेलतं त्यांच्यासाठी, तिथं गाडी थांबलेली, तिथं केळेवाला होता, मग ते घेऊन गेलतो. पोरांना आवडतात म्हणून. लय उदास वाटायले मला तर. काल लय पडलोय ना मी तिथं, जब्बर पडलो. असा पाईप टाकलेला असतो, पाणी द्या उसाला पाईप असतं ना, ते पाईप होता तिथं बांधात आणि त्यात पायच अडकला. मुळी घेतलेलं होतं, पडलो खाली. मुळी माझ्या अंगावरून इथं बक म्हणे. पाय स्लिप खूप होत्या त्यामध्ये खाली. हे जो असतो ना, याला पाला सुकलेला, त्यावरती पाय खूप स्लिप होत्यात. आज ते दुसरे चप्पल घरीच ठेवून आलोय. ते दुसरे आणलेत माझ्याकडं. तसे साधे चप्पलच नाही वापराया, ऊस तोडताना वापरायला. घेईल नंतर कधीतरी. स्वतःचा कधी विचार करत नाही मी, दुसऱ्याचं करतो पण दुसरे माझं करत नाही, असं झालं. चला या व्हिडिओला इथं थांबवतो आणि परत मग ते पोरं आले ना तर दुसरा व्हिडिओ बनवतो, मग ते दाखवेल तुम्हाला.